खेळतं त्याला कळतं. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवरती जो प्रेशर आहे तो त्यांनाच हँडल करावा लागतो, कारण समोरच्या टीममध्ये देखील तेवढेच चांगले खरं तर खेळाडू आहेत. विजय मुकादम आपला कॅप्टन कुठे आहे? चला कॅप्टनला पाठवा. दोन्ही संघाचे कॅप्टन कर्तेश्वर मोठे विंगार टीम, आपणही टॉससाठी कॅप्टनला पाठवा. टॉस केला जाईल. कर्तेश्वर मोठे विंगार टीमचा कॅप्टन. चला धर्मेंद्र आपण या प्लीज. चला धर्मेंद्रने ऋषीला घेऊन आल्या सोबत, लक फॅक्टर. आता प्रवीण आपण मलमलला घेऊन या. दोघांचे लक फॅक्टर आहेत. हे खरं तर क्रिकेटचे फॅन आहेत आणि त्या खेळाडूंचे फॅन आहेत. काल मलमलला प्रश्न विचारा संघाबद्दल काय सांगशील, त्याने प्रवीणचं सांगितलं. प्रवीण मला आवडतो. डावाला सुरुवात झाली. आपण लक्ष मॅचकडे खरं तर केंद्रित करूया. खूप महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातला. सुपर 6 ची लढत आहे. सुपर 6 मधून मात्र टॉप 3 मध्ये कोण जाईल यासाठी हा संघर्ष. संघाच्या आतमध्ये आपण पाहता खरं तर 2 खेळाडू आहेत. खरं तर आपण पाहिलं 24 इव्हेंटचे मैदानाच्या आतमध्ये खेळताना समोर संदेश पाटील आणि त्याच्याबरोबर प्रफुल्ल पाटील, माफी असावी, संदेशचा संघ खरं तर संघ आणि प्रफुल्ल पाटील कॅप्टन, त्याच्याबरोबर सूरज सावंत हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. चला टॉससाठी कॅप्टन आलेत धर्मेंद्र आणि एका बाजूने प्रवीण कॅप्टन असतील आणि नक्कीच एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्याच्या नंतर. टॉस केला जाईल. 5 षटकांचा सामना असेल. लक्ष असू द्या. आता इनिंग होऊ द्या, एक ओव्हर होऊ द्या, नंतर आपण टॉसकडे बघूया. पहिला बॉल क्रॉस पॅटेड, अप्रतिम टायमिंग, फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय, सीमारेषा पार, दणदण करत आलाय, चौकार. 8ला किस घेतली, चौकार मारल्यानंतर. खरं तर चॅम्बो या स्पर्धेच्या मालिकावीराच्या रेसमध्ये असणारा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर हे यंगस्टर, मी मगाशी अनिकेतचा उल्लेख केला, प्रफुल्ल हा एक तेवढाच टॅलेंटेड खेळाडू आहे. सांगणे म्हटलं की आशिष देवेंद्र पाटील आपण पाहिलं, काल बाईक मिळाली त्याला ABC या गटातून मिळाली. हे देखील महत्त्वाचं आहे कारण त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ त्याचा राहिला आहे. 2 बाईकवीर 40 गावचे एका रात्रीमध्ये झाले आणि आपण पाहता मैदानामध्ये आता प्रफुल्ल त्याने चौकार लगावत मात्र आपले इरादे स्पष्ट केले. आक्रमणाला सुरुवात केली आहे. पॉवर प्ले ऑन आहे. बॉलिंग मार्कमध्ये आहेत मयूर घरत. नेक्स्ट बॉल, फटका फसलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक येईल का, प्रयत्न केले चांगले, आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. खूप चांगले प्रयत्न होते आणि इथे मात्र आपण पाहिला 2 धावा आल्या. फटका मिसक्यूट झाला होता आणि 24 इव्हेंटच्या समर्थकांनी अक्षरशः श्वास रोखला होता आणि कॅमेरामनचं फोकस होता त्या झेलवरती आणि तिथे आपण पाहिला 2 धावा आल्या. 2 रननी संघ पुढे चालला. 6 धावा धावफलकावधी प्रतिषटक आपण जर पाहिलं तर 12.40 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचच्या दरम्यान. शिवकर संघाची बॉलिंग अटॅक चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, त्यामुळे हा सामना बनेल. आणि एका बाजूने भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ज्या संघाची आहे, खेचून मारल्या बॉलला, स्लॉक स्वीप आणि अगदी आपण पाहिला शिवकर संघाच्या खेळाडू कक्षाला इशारा दिलाय, पिक्चर अभी भी बाकी है. क्या बात है, अफलातून टायमिंग, जबरदस्त लाजवाब फटका. इथे आपण पाहिला प्रफुल्लचा 12 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या, वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय चॅम्बो हा खेळाडू. जबरदस्त बॅटिंग. अनेक वेळा प्रत्येक स्पर्धांमध्ये कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर म्हणून त्यांना आम्ही पाहायचो. कधी कोणाला वाटायचं चॅम्बो एक विस्फोटक फलंदाज असेल, पण तो आज त्याची प्रचिती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने घेतली. असा खेळाडू किंग्स 11 पनवेल संघाकडून पावसाळी क्रिकेट आशिष आणि त्याला पाहिलं आपण सातत्यानं. इथेही फुल टॉस, क्या बात है, पाडो स्वीप, लोवर फुल टॉस बॉलवरती प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. इथे आपण पाहिला चॅम्बोचा आणखीन एक धमाका षटकार आलाय 24 लाईव्ह इव्हेंट टीमला. रन मशीन बोर्ले संघाची, रन मशीन 24 लाईव्ह इव्हेंट संघाची मैदानाच्या आतमध्ये आता खरं तर आपण पाहिलं आग ओकते. अप्रतिम फलंदाजी. संदीपला टेन्शन असेल आता याला रोकावं कसं या खेळाडूला, कारण आपण पाहिलं तिन्ही जे त्याने फटके मारले ते प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. एक फटका फसला होता पण तिथे मात्र त्याला नक्कीच जीवनदान मिळालं. जीवनदान म्हणण्यापेक्षा झेल हार्ड होता, प्रयत्न चांगले होते. आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहताय. 18 रन स्कोर कार्डमध्ये आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फिरून मारायचा होता बॉल, मागे चालला लिडिंग एज लागून, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला कदा एकाने झेलचा प्रयत्न करायला हवा होता पण तो सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि 20 धावा इथे आपण पाहता धावफलकावरती लागताना. अप्रतिम फलंदाजी, गुड स्टार्ट. काल निलेश पाटील जो खरं बेलवलीचा स्पर्धेमधला सर्वात चांगला गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट त्याने
जे खरं तर अप्रोच दाखवला 29 रन त्याने केल्या होत्या तिथून स्पष्ट झालं 24 लाईव्ह इव्हेंट संघाची बॅटिंग स्ट्रेंथ किती मजबूत आहे. अप्रतिम फलंदाजी त्यांनी केली आहे. सुरुवातच चांगली आपल्या संघानं देताना हा खेळाडू 20 रन स्कोर कार्डमध्ये. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे हवी झालाय त्या ठिकाणी चॅम्बो. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल. रोहित शर्मा स्टाईलनं बॉलला फेकलाय मिड विकेटच्या वरून सीमा पार. षटकार. लंबी रेस का घोडा चॅम्बो. 26 धावा आल्या. चला आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये. विजय मुकादम. चला सागर म्हात्रे शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत आणि धर्मेंद्र घोगरे त्यांच्या दोन कॅप्टनच्या अगदी मध्ये एक टॉस केला जाईल. सामना 5 षटकांचा राहील. सागर भाई चला टॉस करूया आपण. कॉल करतील विजय. यस विजय कॉल करतील. टेल कॉल अँड इट्स अ हेड. फक्त आम्हाला निर्णय सांगा तुमचा काय असेल. फील्ड फर्स्ट. बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टनला पण देऊया. विजय तुम्हाला शुभेच्छा. आणि जाऊया आपण मॅचकडे. धर्मेंद्रने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र देखील काल उशिरापर्यंत होता कोपरलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. संघ संपूर्ण त्यांचा आणि दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 26. कदा सुरुवातच धमाकेदार झाली आहे 24 लाईव्ह इव्हेंट टीमची. अजूनही आपण जर पहिला 62 टार्गेट आहे आणि 26 धावा धावफलकात आल्या. 36 रनची गरज 24 बॉलमध्ये. 24 चेंडूमध्ये 36चं समीकरण मैदानामध्ये आलंय आणि गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतो. सेकंड ओव्हरमध्ये आलाय अभिजित मोरे नारपोलीचा खेळाडू. अभिजित मोरे खरं इथूनही मोमेंटम मिळू शकतो. जर का तुम्हाला विकेट मिळाले तर मात्र तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. करावे लागतील. या ठिकाणी आपण पहिला फिल्डिंग करणाऱ्या आद्विक एंटरप्राइजेस शिवकर टीमला समोर सूरज सावंत हा खेळाडू. एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे का त्या टीमच्या दरम्यान. इनसाइड आउट खेळण्याचा पर्यंत लाऊड ऑफिस झाली होती. रन मात्र नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आला आणि अजूनही धावा. महत्वाचं खरं तर हे षटक राहील कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. इथून जर का कमबॅक केलं तर या मॅचमध्ये शिरकाव करता येईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणखीन एक चांगला बॉल बघा. खरं तर लेग ब्रेक कटर बॉलचा वापर. सूरज सावंत थोडासा बॅकफुटला चाललाय आणि इथे आपण पहिला लगातारचे हे 2 डॉट बॉल आले. प्रेशर थोडंसं आता क्रिएट करायचं आहे या ठिकाणी 24 लाईव्ह टीमवरती फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. अजूनही मॅच जर आपण पाहिली तर 24 लाईव्ह टीमकडे मात्र विनिंग प्रेडिक्शन जास्त जाईल. इथे आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडमध्ये फटका. सिंगल घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंना. स्ट्राईक एंडवरती आला चॅम्बो. वैयक्तिक 26 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने गोडल्या. 3 षटकार. किरण शिवकर आमचे खरं तर आपले किरण पाटील शिवकरचे समालोचक आहेत. सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आला असेल तर आपण या व्यासपीठावरती. चॅम्बोने 50 मारली तर चंद्रकांतचे पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि ते गुड फिल्डिंग. रन मात्र नाही आहे. बघा 4था बॉल टाकला आणि 1च रन त्याने आता पण दिली आहे. अजून 2 बॉल जर निर्धाव टाकले तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक होताना तुम्हाला पाहायला मिळेल शिवकर संघाचा. परंतु चॅम्बो आहे तो प्रचंड आक्रमक आहे. त्याने पहिल्या एंडमधून ज्या धावा बनवल्या त्या धावा संघासाठी पोषक राहिल्या. तिथून मात्र एक मोमेंटम मिळाला खरं तर 24 लाईव्ह टीमला. नेक्स्ट मॅच 2 व्यावसायिक दर्जाचे मॅच्युअर खेळाडू. इथे मिसक्यूट झाला फटका. झेलखाली शतरक्षक आले. संधी आहे आणि संधी गमावली. क्या बात आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. झेल त्या ठिकाणी सोडलाय. शतरक्षक होते. खेळाडूचं नाव मला माहिती नाहीये. चला या क्षणात जर का या चुका तुम्ही कराल आणि एक चांगल्या खेळाडूला तुम्ही जीवन द्याल तर नक्कीच
तुमचा संघाचा पराभव वाटत आहे असं म्हणावं लागेल. कारण चॅम्बो ज्या फ्लोमध्ये आहे त्याला तुम्ही जीवन नाही दिलंय. चॅम्बो हसतो आता झेल सुटल्यानंतर. रन 28. येणाऱ्या 19 बॉलमध्ये 34चं समीकरण मैदानामध्ये आलंय. 34 धावा बनवायच्या एजला घेऊन मागे चालला बॉल. बघा या ठिकाणी 2 खेळाडू बाद झाले असे. कदाचित स्ट्राईकला सूरज नसता, नवीन असता खेळाडू, परंतु इथे चॅम्बोचा महत्वाचा विकेट हवा होता खरं तर या टीमला, शिवकर संघाला. आणि इथे आपण पाहत आहे खरं तर एक विकेट आणखी मिळाला बिल्डिंगाना टीमला. या दरम्यान क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटमध्ये निस्तांत प्रेम करणारे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष गोल्डन मॅन योगेशजी लहाने भिंगारवाडी यांचे आगमन. मी योगेश दादांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. A1 क्वालिटीचे दमदार व्यक्तिमत्व योगेशजी लहाने यांचे या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती राहील आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. भिंगारवाडी गावचे सन्माननीय योगेशजी लहाने यांचे इथं आगमन. मैदानामध्ये आपण पाहता आता समीकरण उरलंय. येणारे 18 बॉल आणि 34. बोरल्याचे 2 खेळाडू संदेश आणि प्रफुल्ल. कद गुरुचेला, गुरुचेल्याची ही जोडी आहे. शिष्य आणि आपण पाहिला गुरु, हे 2 खेळाडू आता मैदानामध्ये आहेत. आणि बॉलर पण बोरल्याचा आहे. त्यामुळे आता बोरल्याचे हे करत एकाच फ्रेममध्ये तुम्हाला 3 खेळाडू पाहायला मिळतील ऑन स्क्रीन. बॉलर दर्शन हाही बोरल्याचा आहे, अगदी यंग टॅलेंट आहे. आणि एका बाजूने समोर बोरले संघाची रन मशीन चॅम्बो आणि एका बाजूने मिस्टर कन्सिस्टंट संदेश पाटील. संदेश पाटीलच्या इनिंग आम्ही नारपोली नाईट स्पर्धेमध्ये पाहिल्या किंवा पालेश्वरी नाईट स्पर्धेमध्ये पाहिल्या. अप्रतिम अफलातून त्याचा खेळ राहिला. एक जीवनदान मिळालाय संध्या या ठिकाणी प्रफुल्लला, चॅम्बोला. आता येणाऱ्या कालावधीमध्ये 18 मध्ये 34, 11.33 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. आदरणीय योगेश शेठ लहाने यांचे आगमन, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष आणि गोल्डन मॅन म्हणून त्यांना पाहिलं जातं, युवा मोर्चा अध्यक्ष या विभागाचे. त्यांचं आपण करूया स्वागत. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट मिड विकेटला हा षटकार आलाय. बघा एक झेल किती महत्वाचा आहे. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र ज्या झील सुटली ते टेन्शनमध्ये राहिला खेळाडू. कदर आपण पहिला दर्शनच्या अगेन्स्ट हल्ला बॉल आणि षटकार आला बॅटिंग करणाऱ्या 24 टीमला. आता 17 मध्ये 28, 17 बॉल 28. जितका वेळ चॅम्बो विकेटमध्ये उभा राहील तोपर्यंत सुरक्षित आहे मैदानामध्ये. आपण पाहत आहे 24 लाईव्ह इव्हेंट संघ आतापर्यंत 33 या धावसंख्येवर तो वैयक्तिक खेळतोय. त्याची वैयक्तिक इनिंग आपण जर पाहिली 33 या धावसंख्येवर तो खेळतो, ज्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी अंक, 1 सिंगल अशी त्याची रणनीती राहिली. याही वेळा खेचून मारल्या बॉलला अनस्टॉपेबल, अनस्टॉपेबल. त्याला तुम्ही आता थांबवू शकत नाहीये. चॅम्बोला आणखीन एक आला षटकार. आता 16 चेंडूमध्ये 22चं समीकरण. 16 बॉल आणि 22. एक झेल किती महत्वाचा होता. आता याचं खरं तर उत्तर देताना प्रफुल्ल. गोलंदाजी थोडीशी महागडी आता ठरत चालली आहे दर्शन पाटीलची. शेवटचे बॉल 16 विजयासाठी 22चं समीकरण. एकाच फ्रेममध्ये 3 बोरल्याचे खेळाडू आहेत आणि अक्षरशः धुतलंय पहिल्या 2 बॉलवरती चॅम्बोने. दर्शनला लॉंग विकेट आहे, विकेट लॉंग आहे. अजून एक षटकार मारला तर योगेश शेठ लहाने यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. चॅम्बोला या बॉलवर षटकार मारला तर मारला अजून एक षटकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदरणीय योगेशजी लहाने साहेब यांच्या माध्यमातून सामना सोपा केलाय. लगातार 3 षटकार मारले दर्शनच्या अगेन्स्ट आणि अजूनही 15 चेंडूमध्ये 16चं समीकरण. बघा झेल किती इम्पॉर्टंट होता चॅम्बोचा, तो सोडला होता लोणिवलीच्या खेळाडूने. एक झेल सुटल्यानंतर मात्र झालेलं आक्रमण आपण पाहिलं. मोमेंटम मिळाला असता जर चॅम्बो मैदानाच्या बाहेर गेला असता. चॅम्बोच्या वैयक्तिक धावा किती आहेत बघा, 45. 11 बॉल 45. काल त्याने 66 केल्या एका इनिंग मध्ये, अर्धशतकीय खेळ साकारली आणि आता तो 45 वरती खेळतोय. आणखीन एक अर्धशतक या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल का? समोर आहे त्या ठिकाणी प्रफुल्ल पाटील. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल, ड्राईव्ह लेन्थ होता. ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे सिंगल घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न झाला आहे आणि इथे 2 धावा. मिस फिल्डिंग, दबाव
पूर्णपणे झलकतो आता आद्विक एंटरप्राइजेस शिवकर संघावरती 2 रनने आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 14 चेंडूमध्ये 14चं समीकरण आणि वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती खेळतोय. 47 धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. चॅम्बो 50 होईल का पूर्ण? क्या बात आहे. बघा बॉल पोचत नाही आहेत खेळाडूचे, एवढी लॉंग विकेट आहे. धीम्या गतीने बॉल चालला. वाईटचा इशारा आलाय. 3 दिवस आपण पाहिला ज्याच्याकडे टाइम भरपूर आहे तो सक्सेस आहे. आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल आली. 14 बॉल आणि 13चं समीकरण मैदानामध्ये आलंय. वैयक्तिक 47 चॅम्बोच्या नावावरती आणखीन एक अर्धशतकीय खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? आज सांगडे गाव आपण जर पाहिलं हाकेच्या अंतरावर, बोर्लेगाव हाकेच्या अंतरावरती आहे आणि या गावामध्ये खेळणार हा संघ. इथे बॉल मागे चाललाय. कदाचित 50 कंप्लीट होईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या चॅम्बोसाठी. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा हे सांगताना मैदानामध्ये चॅम्बो अप्रतिम आपल्या टेनिस बॉल क्रिकेट मधली एक आणखीन एक अविस्मरणीय इनिंग त्याने साकारली आणि स्पर्धेमधला तोच खेळाडू त्याने 2 शतकं ढकलली. अर्धशतक हा दुसरा अर्धशतक आहे चॅम्बोचा. जबरदस्त बॅटिंग. कॅप्टन कॅप्टन कॅप्टन. रायगड प्रीमियर लीग मध्ये जर का दादांचा संघ असला तर 100% त्याच्यावर तर भरपूर बोली लागेल दादा. आणि योगेश दादा लहानेच त्याला घेतील. त्यांनी सांगितलंय रायगड प्रीमियर लीग मध्ये शंकाच नाहीये. इथे फटका फसलाय पण तो जाता जाता 51 धावांची इनिंग साकारली. एकदा खेळी आवडली असेल तर चॅम्बोसाठी मित्र जोरदार होऊ द्या. अप्रतिम ग्रेट नॉक. जबरदस्त फाईट. आणि मी आवाजून सांगेल योगेश दादा तुम्हाला 12 बॉल 9 चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये रात्री आपण पाहिले 2 खेळाडू ज्यांना बाईक मिळाल्या. एक होता खरं तर देवेंद्र पाटील, दुसरा होता अनिकेत मात्रे. हे खरं तर अभिमानाची गोष्ट.